ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन. आपण सार्थ दासबोध यामधील 17वा हे पाहत आहोत अध्याय. त्यातला समास 5वा हा आपला चालू आहे. आजचा समास हा खूप महत्वाचा आहे. अजपा निरूपण याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. अनेक उपनिषद वेद यामध्ये याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. मंगल मॅडमनेही खूप सांगितलेलं आहे. तर अतिशय महत्वाचं असं याबद्दल पुन्हा आपण आता आज माहिती पाहणार आहोत. तर या समासाचं सार जे आहे ते मी वाचते. श्रीराम. श्री समर्थांनी या समासामध्ये अजपाचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. खरे सांगायचे म्हणजे साधकांच्या दृष्टीने अजपाचे महत्व सांगावे तेवढे थोडेच आहे. वेद, उपनिषदे, न्याय, वैशिके, सांख्ययोग, तंत्र आणि बौद्ध दर्शन बघा बर का, कशा कशामध्ये आपण हे केलेलं आहे. अनेक वेदांचं वाचन झालेलं आहे. उपनिषद वाचलेली आहेत. सुलक्षणा मॅडम अनेक जणांनी आपल्यात वेगवेगळी उपनिषद वाचली आहेत. तर न्यायामध्ये वैषयिक हे सगळी दर्शन आहेत. सांख्य, योग, तंत्र आणि बौद्ध दर्शन या सर्वात अजपाचे महत्व आढळते. जपा शब्द जप धातूपासून बनतो. जप म्हणजे मंत्र इत्यादी. मनात म्हणणे, मंत्र म्हणजे काय? मनात म्हणणे. आपण होऊन न करता जो जप आपोआप चालतो तो अजप होय. म्हणजे अजप म्हणजे काय, की तो वेगळा म्हणावा लागत नाही, आपोआप आपल्यामध्ये चालत असतो आणि त्यास गायत्री असं म्हणतात. अजपाम नाम गायत्रीम जीवो जपती सर्वदा. गायत्री स्त्रीलिंगी म्हणून अजपा असे रूप बनते. आपण प्रयत्न न करता जो आपोआप जप होतो त्यास अजपा जप असे म्हणतात. हंसहा किंवा हंसो या मंत्राला अजपा नाव आहे. म्हणजे जो आपल्यामध्ये सतत चालू असतो तो. विद्यारण्य मुनींच्या सर्व दर्शन संग्रहामधील पातंजल दर्शनावर भाष्य करताना अभ्यंकर शास्त्री लिहितात, अजपा अजपा मात्रेती स्वभाव सिद्ध एवायम श्वास प्रश्वास रूपहा अजपा मंत्रहा स्वभाव सिद्धत्वात् व अयम इतर मंत्रवत् जप्यते तेन अजपा इति उच्यते. तत्र श्वास प्रश्वासयोः हंसहा इति भावना क्रियते. म्हणजे बाहेरचा वायू आत घेणे हा श्वास, म्हणजे आत जो घेतो तो श्वास, तर आतील वायू बाहेर सोडणे हा प्रश्वास. श्वास सोडताना सोकार म्हणजे सोचा ध्वनी ऐकू येतो. तर श्वास घेताना घेताना सो, लक्षात घ्या, आपण जो श्वास घेतो त्यावेळेला सो हा ध्वनी आपल्याला ऐकू येत असतो. आणि श्वास सोडताना हम, हंकार त्याला म्हणतात, हंकार होतो. सोकार शक्तिरूप आहे तर हंकार शिवरूप आहे. हंसहा व सोहम दोन्ही एकच समजावे. मरा मरा जेव्हा अजपा झाला तेव्हा तोच आपोआप राम राम झाला. म्हणजे वाल्मिकींनी जो केला तो, त्यामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला. तो काय म्हणायचा? मरा मरा मरा, पण त्यातनं राम राम उच्चार होऊन त्याचा वाल्मिकी झाला. तसेच सोहम आणि ओंकार दोन्ही एकच आहेत. इथे हे महत्वाचं ऐकून घ्या बरं का. म्हणजे सोहम आपण जो म्हणतो आणि ओंकाराबद्दल तर आता भरपूर माहिती आपण सर्वांनी घेतलेली आहे. तर तो म्हणजे एकच आहेत हे समर्थ रामदास सांगतात. म्हणजे बघा, सोहम हा प्रणवरूप आहे. प्रणव म्हणजेच ओंकार. ओंकाराचं नाव आहे प्रणव. प्रणव म्हणजे म्हणजे रोज नव्याची निर्मिती देणारा असा हा ओंकार आहे. प्रत्येक जीव सर्व देहाला सर्व अवयवांना व्यापून सोहम सोहम करीत हृदयात राहतो. भक्तिमान योग्यांना प्रणव जप अतिप्रिय असतो. प्रणवामध्ये परमेश्वराची भावना करून रात्रंदिवस योगी लोक भक्तिपूर्वक प्रणवाचा जप करतात. ज्ञानप्रधान वेदांती लोक परमेश्वराशी तदाकार भावनेने अहोरात्र जपतात. अशा जपाने त्यांना त्रिकाल ज्ञान होते.
आता इथे मला एक सांगायचंय ओंकाराबद्दल मी व्याख्यान दिलेलं आहे. प्रणव म्हणजे ओंकार आणि ओंकार म्हणजेच ईश्वर म्हणजे ईश्वर प्रणिधान हा असं म्हटलेलं आहे, की ईश्वर आपण पाहिलेला नाही, देव कोणाला दिसत नाही, पाहत नाही आपण. पण जर तुम्ही प्रणवाचा उच्चार केला, प्रणवाकडे जर रोज हे केलं, त्याच्या सानिध्यात राहिला, तर आपल्याला देव भेटल्यासारखं आहे, देव मिळाल्यासारखं आहे, असं मानलं जातं. आणि त्यामुळं अशा जपाने त्यांना त्रिकाल ज्ञान होतं, असं समर्थ म्हणतायत. अलौकिक सिद्धी सुद्धा प्राप्त होतात. आणि अखेर मोक्ष मिळतो. आता जिथे जन्म आहे त्याचं अंतिम ध्येय मोक्षच आहे. त्यामुळे आपल्याला हा मोक्ष प्राप्ती हेच आपण त्यासाठी सर्वजण झटतोय, तर ही प्राप्त होते. अजप करणारे अद्वैत वेदांती सगुण ब्रह्माची अभेदाने उपासना करतात. त्यास अहम ग्रहोपासना म्हणतात. या उपासनेतील जपाने जीव चटकन स्वरूपमय होऊन जातो. निरनिराळ्या सगुण देवतांची उपासना करणारे भक्तिमार्गी संत अखंड नामस्मरण करत असतात. सतत अभ्यासाने त्यांना नामाच्या सर्व ब्रह्मवाद्याचे बोलणे, जगात भेद मुळीच नाही असे म्हणणे व तसे वागणे ही भ्रमाची भुताटकी आहे. बघा बरं का, याला काय म्हटलेलं आहे, की सर्व ब्रह्मवाद्याचे बोलणे, जगात भेद मुळीच नाही असे म्हणणे व तसे वागणे ही भ्रमाची भुताटकी आहे, असं म्हटलेलं आहे. भ्रमाची बाधा झालेल्या माणसाचे ते बोलणे आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्याने ते बोलणे खोटे आहे. एखाद्या दासीला वेड लागले, सॉरी हे आपलं मागच्या ह्याच्यात होतं, मागच्या समासातलं आहे. पहिल्या पानाचं वरचं होतं म्हणून वाचण्यात आलं. तर आपल्या अजपाबद्दल मी म्हटलं असं वेगळं काय वाटतंय. तर सतत अभ्यासाने त्यांना नामाचा अजप साधतो आणि प्रेम समाधीचा अनुभव येतो. पुढे त्यांचे नाम आपोआप 24 तास अखंड चालते. वाणी 4 प्रकारच्या आहेत. आता इथं वाणीबद्दल वर्णन केलेलं आहे बघा समर्थांनी, की या 4 प्रकारच्या आहेत. समर्थांचं सर्व गोष्टीतलं ज्ञान किती अगाध आहे, सखोल आहे ते बघा. म्हणजे वाणी, संगीत याबद्दल सुद्धा त्यांचं खूप ज्ञान सखोल आहे. त्यांनी अनेक हे तर मनाचे श्लोक तर तुम्हाला माहितीच आहे. ते तर अगदी इतके पटकन 205 श्लोक त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर लिखाण आहेत, काव्य आहेत. तर संगीत हा सुद्धा त्यांच्या आवडीचा विषय आहे. तर वाणी या 4 प्रकारच्या आहेत. त्यापैकी परावाणी केवळ मूळ संकल्परूप, स्फुरणरूप, उन्मेषरूप किंवा शिवशक्ती रूप असते. ती भावमय, शांत, स्वस्थ व आनंदमय अशी अनुभवास येते. तिच्यात केवळ आनंदाचे भान राहते. तिच्यातून प्रथम नाद येतो. तो प्रणवरूप किंवा ओंकारमय असतो. वेदांचे तो सनातन बीज असून दहराकाश त्याचे वस्तिस्थान होय. यास नादब्रह्म असं म्हणतात. आता ह्या परावाणीविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते ओंकारमय असतं, सनातन बीज आहे, दहराकाश त्याचं वस्तिस्थान आहे, म्हणजे तिथे ते असतं आणि त्याला नादब्रह्म असं म्हटलेलं आहे. आता पश्चंती रूप नादब्रह्म अर्थप्रधान असते, सर्व चराचराला व्यापून राहते, सूक्ष्म नादरूपाने प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी ते वास्तव्य करते. नादश्रवाचा अभ्यास करणारे साधक कानात कापसाचे बोळे घालून ध्यानात अतिल प्रणवनाद ऐकतात. तर आता नादब्रह्म म्हणजे आपल्या आत जो आवाज येतोय तो ऐकणं. तर ह्याला आपण षण्मुख मुद्रा वगैरे सुद्धा करतो, की कानात बोटं घालतो, डोळे, नाक, सहाही आपली मुख आहेत ती बंद करतो आणि आतला नाद आपण ऐकत असतो. तर हे बोळे घालतात म्हणजे बाहेरचा कुठलाही आवाज येऊ नये, आपल्या आत चाललेला आवाज पाहायचा. आणि हे नादश्रवण मंद झाले की स्वरूप प्रचिती मंद झाली असे समजावे. श्री समर्थ या समासात असे सांगतात, की रोज 24 तासात, हे महत्वाचं आहे बरं का, सर्वांनी लक्ष द्यायचे, की रोज आपल्या या 24 तासामध्ये आपले 21,600 श्वास प्रश्वास होतात. म्हणजे मनुष्य प्राणी आहे, आपल्याला हे माहित नसतं. म्हणजे आपली ही जी अ, श्वसन संस्था आहे, तर ती आपलं जे करत श्वास घेतोय, सोडतोय, आपल्याला त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण ती. तर त्यामध्ये काय होतं,
की रोज आपलं चालू असतं. आपण महिला सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणतो, की इथं मला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाहीये. पण श्वास हाच खूप आपला महत्त्वाचा असतो. हे जर आरोग्याच्या दृष्टीने जाणून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळेला मी सांगितलेलं आहे पण व्याख्यानामध्ये. तर एका मिनिटाला 16 ते 18 वेळा आपण श्वास आणि प्रश्वास करत असतो. श्वास घेत असतो, सोडत असतो. तर हे म्हणजे दिवसातून 24 तासामध्ये त्याची संख्या किती आहे? तर 21,600 श्वास-प्रश्वास होतात. आणि मग एका तासाचे हे 24 तासाचे झाले. मग त्यानंतर महिन्याचे काढा. असं वर्षभरात काहीतरी साधारण 1 कोटीच्या आसपास होतात. श्वास आणि प्रश्वास. आणि हीच आपली अजपात जपाची संख्या होय. म्हणजे इतक्या वेळा आपला श्वास आणि प्रश्वास हा चालू असतो. स्वराचे जन्मस्थान आत आहे. एकांतात मौन धरून बसावे व आत लक्ष द्यावे म्हणजे सोहम सूक्ष्म नाद ऐकू येतो. आता इथं त्यांनी सांगितलंय की हा नाद कसा ऐकू येईल? तर एकांतात शांतपणे बसा, दुसरा कुठलाही आवाज नकोय आणि मग श्वासावर आणि प्रश्वासावर लक्ष द्या. म्हणजे मग तुम्हाला घेता सो, सोडता हम हा सोहमचा ध्वनी ऐकू येईल. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा सोहम मंत्र अजपात चालतो. हा शब्द मागे टाकून सूक्ष्मात जाणारा तो खरा मौनी होय. सर्व जीवांच्या अंतर्यामी अजपा असते. आपल्यामधील अजपा आपण अगदी सहज बघावी. अंतरात्म्याला सहज बघावे. कष्टाने बघू नये. त्याचे दर्शन झाले की ध्यान सहज घडते. माणूस सहजपणे वागला की अंतरात्मा प्रसन्न होतो. म्हणजे सहजपणे वागा. त्यासाठी काही खूप हे करू नका, अट्टहास किंवा कष्टाने बघू नका. समजा एखाद्या माणसाच्या घरात आजूबाजूला द्रव्य, आता त्यासाठी हे दाखले देतात, की आजूबाजूला द्रव्य गुप्तपणे भरलेले आहे घरामध्ये, पण ते आपल्याला माहित नाही. तर तो दारिद्र्य भोगतो, की संपूर्ण घर त्याचं भरलेलं आहे द्रव्याने घरात, पण त्याला माहितीच नाहीये. तर मग तो काय दरिद्रीसारखंच तो राहणार ना. त्याला जाणीवच नाहीये, की आपल्याकडे एवढं धन आहे ते. तर म्हणून तो दारिद्र्य भोगतो. आपल्या घरात द्रव्य भरलेले आहे, हे समजून पटण्यासच कष्ट पडतात. नंतर ते मिळवण्यास कष्ट पडत नाहीत. म्हणजे ते समजण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. पण नंतर एकदा ते समजलं, की मग नंतर मात्र कष्ट पडत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे समर्थांचं. त्याचप्रमाणे आपल्या अंतर्यामी अजपा भरलेली आहे. हे काही केल्या उमजत नाही. हे खूप महत्वाचं सर्वांनी जाणून घ्यायचं इथं. की आपल्या आतच ते आहे. आपण जे म्हणतो अहम ब्रह्मासी, आपणच हे आहोत. तर हा जो अजपा आहे तो जाणून घ्यायला शिका. आज आता सर्वांनी प्रयत्न करून बघायचा आहे. हे आपलं वाचन झाल्यानंतर कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शांतपणे बसा आणि त्या ध्वनीकडे आपले जाणीव करून घ्या आपल्यातल्या. ती समजूत एकदा पटली म्हणजे मग अजपा साधणे कठीण नाही. आणि एकदा हे कळालं की मग त्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं हे सोपं जातं, असं समर्थांना म्हणायचंय. तर ह्या समाजाचं हे सार आपण पाहिलं. आता प्रत्यक्ष 5व्या समासाकडे आपण वळूयात. काय म्हणतायत समर्थ पाहूयात. अजपा निरूपण. श्रीराम. आपण शब्द बोलतो त्यांचे मूळ आपल्या अंतर्यामीच असते. एकांतात बसावे आणि आतील शब्दमूळ शोधावे. दिवसाच्या 24 तासात माणसाचे 21,600 श्वास प्रश्वास होतात. हा नैसर्गिक जप आहे. यास अजपा जप म्हणतात. म्हणजे काय की हा जो होतोय 21,000 त्यासाठी आपल्याला वेगळे काही कष्ट करावे लागत नाहीये. तो आपल्याकडून आपोआप होतोय आपल्या आतमध्ये. तर त्यामुळे त्याला नैसर्गिक जप म्हटलेलं आहे. विचार करून पाहिले तर यात काही कठीण नाही. तोंड व नाक यात प्राणाचं राहणं असतं. आपलं जे तोंड आहे आणि नाक आहे ते प्राणाचं स्थान आहे. म्हणजे जे पंचवायू आहेत प्राण, अपान, उदान, व्यान, तर यातला प्राण जो आहे तो तोंड आणि नाक याच्यामध्ये असतो. प्राण सारखा जातो व येतो. याविषयी सूक्ष्म विचार करावा. प्रश्नोपनिषदात पुढील मंत्र आहे. प्रश्न उपनिषद म्हणजे हे जे उपनिषद आहे तर त्यामध्ये बघा असं सांगितलं आहे. मुख नासिकाभ्याम प्राणहा स्वयं प्रतिष्ठते. त्याचा अर्थ असा आहे की मुख व नासिका यांच्याद्वारे बाहेर पडणारा प्राण डोळे व कान यात प्रतिष्ठित होतो. शरीर जिवंत आहे तोपर्यंत प्राणाचे अखंड येणे जाणे चालते.
श्वास प्रश्वास इतका नैसर्गिक आणि सहज होतो की त्याच्यामध्ये काही गूढ रहस्य असेल अशी शंका सुद्धा माणसाला येत नाही. म्हणून त्याचा सूक्ष्म दृष्टीने विचार करावा असे श्री समर्थ सांगतात. मुळामध्ये स्वर एकच आहे. तार म्हणजे उच्च स्वर, मंद्र म्हणजे मध्य स्वर आणि घोर म्हणजे खालचा स्वर, असे स्वराचे विभाग आहेत. स्वराविषयी हे सांगतायत माहिती. घोर किंवा खालच्या स्वराहून, आता आपल्या ह्यामध्ये जे संगीत तज्ञ असतील, संगीताविषयी माहिती ज्यांनी घेतली असेल त्यांना हे समजण्यास सोपं जाईल. घोर किंवा खालच्या स्वराहून अजपा अधिक सूक्ष्म असते. नाभीच्या ठिकाणी परावाणीमध्ये, आता ही परावाणी कुठे आहे बघा, नाभीच्या ठिकाणी आहे. जे अतिशय सूक्ष्म स्फुरण होते त्यास उन्मेष असे म्हणतात. ते स्फुरण हृदयात आले म्हणजे पश्चंतीमध्ये उतरते, तेथे त्यास ध्वनी म्हणतात. ध्वनी सूक्ष्मच असतो, केवळ अर्थरूप असतो. ध्वनी कंठामध्ये आला म्हणजे मध्यमेत शिरतो, तेथे त्यास शब्दाची पूर्वावस्था प्राप्त होते आणि त्यास नाद म्हणतात. नाद अखेर मुखात प्रवेश करतो आणि वैखरीमधून प्रकट शब्द बाहेर पडतात. म्हणजे आता इथं सर्व त्यांनी वर्णन केलेलं आहे की प्रथम परावाणी नाभीमध्ये स्फुरण चढतं, मग ते काय होतं आपल्याला की ते सूक्ष्म होत, परवाणीमध्ये ते अतिशय सूक्ष्म स्फुरण होतं, त्याला उन्मेष म्हटलेलं आहे. आणि मग ते हृदयामध्ये स्फुरण आलं की त्या पश्चंतीमध्ये उतरतं, म्हणजे हे वाणीचे प्रकार आहेत ते सांगितले. आणि मग त्याला ध्वनी म्हणतात हृदयाच्या इथं आलं की. आणि ध्वनी हा सुद्धा सूक्ष्मच असतो, केवळ अर्थरूप असतो आणि तो कंठामध्ये जेव्हा येतो आपल्या, तो मध्यमेत शिरतो. कंठ हे मध्यम आहे बघा. आणि तेथे त्यास शब्दाची पूर्वावस्था प्राप्त होते, त्यास नाद म्हणतात. नाद हा अखेर मुखात प्रवेश, जेव्हा तो मुखामध्ये येतो आणि वैखरीमधून प्रकट होतो. म्हणतोच आपण वैखरीमधनं जे बोललेलं असतं ते आपल्याला ऐकू येतो, वैखरी बाहेर पडतो. मग तारस्वर हा मध्य नादाच्या दुप्पट प्रमाणाचा स्वर असतो असं समर्थ म्हणतायत. त्याच्या स्पर्श डोक्याच्या टाळूपर्यंत म्हणजे सहस्त्र कमलापर्यंत होतो. म्हणजे त्याचा स्पर्श जो असतो तारस्वराचा, तो आपल्याला सहस्त्र कमलापर्यंत जाणवतो. मध्यस्वर माणसाच्या हृदयातून निघतो. त्याचा स्पर्श अनाहत चक्राला होतो. मध्य म्हणजे आपल्या हृदयाजवळ, आणि त्याचा आपल्याला काय होतं, अनाहत चक्राला तो स्पर्श आपल्याला होतो. आणि घोर स्वर जो आहे माणसाच्या नाभीपासून निघतो, त्याचा स्पर्श सूर्य चक्राला, घोर म्हणजे नाभीपासून जो निघणारा आहे त्याला ते सूर्य चक्राला स्पर्शून जातो. म्हणजेच नाभीजवळ आपलं कुठलं चक्र आहे, मणिपूर चक्र. ही चक्र सुद्धा आपली सगळी मंगलताईंनी सर्व करून घेतलेली आहेत. अनाहत चक्र, इथं कंठाशी असलेलं विशुद्ध चक्र, त्याचं कार्य काय आहे, बोलणं, संभाषण. मग त्यामुळे तिथे तो आवाज आपल्याला ऐकू येतो. तर हा सूर्य चक्राला किंवा मणिपूर चक्राला होतो. घोर स्वरालाच खर्ज म्हणतात. अजपाजप त्याहूनही सूक्ष्म असून एका प्रकारे तो सर्व शरीरभर व्यापून असतो. गायनशास्त्रामध्ये सारे ग म प ध नि सा हे 7 स्वर आहेत. आता इथं संगीतातलं सुद्धा सर्व ते सांगतायत की हे 7 सारे ग म प ध नि सा हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद ही 7 स्वरांची नावे आहेत. प्रथम सप्तकातील सा पासून आरंभ करावा आणि दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वर मातृका प्रयत्नाने म्हणून पहाव्यात. अशा रीतीने चढते आणि उतरते स्वर म्हणून पहावे. म्हणजे ह्या स्वरांचा जरी नाद केला, जसं आपण बाराखडीचं असतं तसंच, तर या संगीतातले जे स्वर आहेत तर ते चढत्या स्वराने आणि उतरत्या स्वराने सतत म्हणून पहावेत. तसे म्हटल्यामुळे परावाचेच्या अलीकडे म्हणजे बेंबीवर आणि पश्चंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे असे आढळून येईल. तेथून स्वर उत्पन्न होतो. म्हणजे बघा कुठे सांगितले त्याचं स्थान, तर आपल्याला बेंबीच्या वर आणि पश्चंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली तिथे स्वरांची निर्मिती आहे, जन्मस्थान आहे, हे समर्थ सांगतायत आपल्याला समजावून. आणि
हे आपल्याला माहितीच आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय की नाभीपासून अनेक स्वर उच्चार होतात. तिथं जाणवतं आपल्याला. म्हणून नाभी हे मुख्य आहे शरीराचं. तेथून स्वर उत्पन्न होतो. एखाद्या अगदी निवांत ठिकाणी बसावे, मन स्वस्थ असावे आणि तेथे हे सगळे नीट लक्ष देऊन पाहावे. अखंड येणाऱ्या व जाणाऱ्या वायूवर लक्ष ठेवावे. एकांतामध्ये मौन धरून बसावे आणि सावधपणे श्वास-प्रश्वासाच्या एजाकडे लक्ष द्यावे. तेव्हा असे प्रत्ययास येईल की श्वासाच्या येण्या-जाण्यामध्ये सोहम सोहम असे शब्द होत आहेत. आता आपण जे ध्यान करतो, तर त्यामध्ये हे सर्व आपण पाहतोच. श्वास आणि प्रश्वासावर लक्ष देत असतो. त्यामुळं सूक्ष्म कोणी निरीक्षण केलं, तर हा जप तुम्हाला लक्षात येईल. आपणहून प्रयत्न न करता, उच्चार न करता हे जे शब्द ऐकू येतात, म्हणजे आनापानसती जे ध्यान आहे, त्याच्यामध्ये याची प्रचिती आपण घेऊ शकू सर्वजण. ते सर्व सहज शब्द समजावेत. आपल्या जन्मापासून ते आपल्याबरोबर असतात. त्या शब्दांचा उच्चार झालेला समजतो, परंतु त्यांना ध्वनीचे व्यक्त स्वरूप नसते. सोहम सोहम असे होणारे सहज शब्द जो मागे टाकून बसतो, तो खरा उत्तम मौनी होय. म्हणजे हा ध्वनी तुम्हाला ऐकू येईल, पण तोही मागे टाकून आपण स्वस्थ बसावं, असं समर्थ सांगतायत. हे साधण्यासाठीच योगाभ्यासाची खटपट असते. एकांतात बसून सोहम सोहम हे सहज शब्द ऐकत असता ऐकणारा मी वेगळेपणाने राहतो. मी सोहम शब्द ऐकतो ही वृत्ती आहे. जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत मनाचा लय झालेला नाही. इथे बघा, म्हणजे या वृत्ती तर आहेतच मनामध्ये. हे योगाचं सगळं हेच आहे. म्हणजे योगाची जी व्याख्या आहे, योगश्चित्त वृत्ती निरोधः, वृत्तींचा निरोध करणं म्हणजेच योग. आणि त्यापुढे 5 वृत्ती सांगतात पतंजली. तसंच इथं आहे की या वृत्तींमुळेच सगळं मनामध्ये खळबळ निर्माण होत असते. आणि वृत्ती या क्लेशकारक पंचक्लेश सांगितलेत पुढे. क्लेश क्लेशकारक, अक्लेशकारक असं असतात आणि त्यामुळेच सर्व हे पुढे घडतं. तर हे इथे सांगताना समर्थ सांगतायत, की तोपर्यंत जोपर्यंत वृत्ती आहे, की मी हे ऐकतोय, तोपर्यंत तिथे आपल्या मनाचा लय झालेला नाही. तिथे मन आहेच आपलं. तोपर्यंत खरे मौन साधले नाही, हेही उघड आहे. म्हणून सहज शब्द ऐकण्याची वृत्ती ही लीन करून जो निवृत्ती बनतो, तो उत्तम मौनी असतो. अशी वृत्तीरहित शांत अवस्था साधण्यासाठी. आता या वृत्ती सुद्धा कुठल्या कुठल्या असतात? पतंजलींनी या सांगितल्यात, की 5 वृत्ती आहेत, की प्रमाण, विकल्प, अनुमान, निद्रा आणि स्मृती ह्या सतत आपण अनुभवत असतो. तर या आत्ता सांगण्याचा आपला विषय नाही, पण एक ओझरता जाता जाता तुम्हाला सांगितलं, की या अशा असतात 5 वेगवेगळ्या वृत्ती आणि त्या नीट समजून सांगितलेल्या आहेत पातंजल शास्त्रामध्ये. तर या वृत्तीरहित अवस्था म्हणजे शांतपणा साधण्यासाठी योगाचा अभ्यास करतात. योग हा त्यासाठीच आहे, योगाभ्यास. आपण मौन धरून एकांतामध्ये बसलो असता कोणता तरी शब्द उमटल्याचा भास होतो. आपण त्याला सोहम असे म्हणतो. श्री समर्थांचे म्हणणे असे, की वास्तविक प्रत्येक प्राण्याच्या शरीरात केवळ श्वास प्रश्वासाची अखंड एजा चालू असते. त्या वायूच्या एजा करणाऱ्या गतीला जो मंद व सूक्ष्म आवाज असतो, त्यास आपण सोहम सोहम असे रूप देतो. आपल्या मनाने कल्पिलेला तो एक भासच आहे. श्वास घेताना सो असा सूक्ष्म आवाज होतो आणि श्वास सोडताना हम असा सूक्ष्म आवाज होतो. अशा रीतीने अखंड सोहम सोहम शब्द चालतो. यावर विचार करायचा म्हटले तर त्याचा विस्तार फार मोठा आहे. स्वेदज, उद्भिज, जारज आणि अंडज असे 4 खाणीमधील जे देहधारक प्राणी आहेत, त्या सर्वांना श्वासोश्वास आहे. श्वासोश्वासापासून देहधारक प्राणी जगूच शकत नाही. वनस्पतींना देखील प्राणवायूची गरज असते. त्यांच्यामध्ये जीवनकला असते. हे संत जाणतात. त्यांनाही जीव आहे, प्राणवायू त्या घेतात, CO2 सोडतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा रीतीने सर्व सजीव प्राण्यांमध्ये श्वास प्रश्वासाबरोबर अजपा चालू असते. ही विनासायास होणारी अजपा फक्त त्यांनाच आकलन होते. सहज चालणारी ही अजपा सोडून
कष्टाच्या साधनामागे जाऊ नये. आता ही सहज साधना आहे समर्थांनी सांगितलेली. अनेक लोकांनी सांगितलेलं आहे, की अजपा जप जे आहे, ही साधनाच आहे. ती जाणून घेणं, त्याच्याशी लीन होणं. तर ही अजपा सोडून कष्टाच्या साधनामागे जाऊ नये. देव आपले स्वस्वरूप असल्याने तो आपल्यापाशी सतत अगदी सहज असतोच असतो. सायासाने व कष्टाने निर्माण केलेला देव तुटतो, फुटतो व नाश पावतो. नाशवंत देवावर कोणी विश्वास ठेवीत नाही. जगतामध्ये अंतर्यामीपणाने राहणाऱ्या अंतरात्म्याचे दर्शन सहज पडते. त्याचे ध्यान अखंड राहणे हेच त्याचे दर्शन होय. या अंतरात्म्याच्या इच्छेने सगळं प्राणी मात्र वागतात. प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी वास करणाऱ्या अंतरात्म्याचे दर्शन घडण्यास सायासाचे कारण नाही, असे श्री समर्थांचे स्पष्ट मत आहे. त्याच्या इच्छेने सगळे घडून येते, ही संपूर्ण खात्री होऊन त्याच्या अस्तित्वाची अखंड जाणीव राहणे हेच त्याचे दर्शन होय. म्हणजे बघा, की त्याच्या इच्छेने हे सर्व घडून येतं आणि ह्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला राहणं हेच त्याचं दर्शन होय, असं समर्थ सांगतात. जगामध्ये दृश्य पदार्थांच्या व्यवहारामध्ये आपण आपल्या देहबुद्धीमुळे, हे महत्वाचं आहे, लक्ष द्या बरं का, की जगामध्ये जे दृश्य पदार्थ आपण म्हणतोय, जे भोवती चाललंय, दृश्य दिसतंय, त्या पदार्थांच्या व्यवहारामध्ये आपण आपल्या देहबुद्धीमुळे, आपली देहबुद्धीमुळे किंवा अज्ञानामुळे कार्यकारण मात्र शोधित राहतो. पण हा कार्यकारण भाव भ्रामक असून सर्वांचे मूळ कारण एकच अंतरात्मा आहे. हे पुन्हा पुन्हा समर्थ सांगतात. हा सगळा भ्रम आहे दृश्य जगत म्हणजे. याचा प्रत्यय येणं हे साधकाचे खरे साधना आहे आणि हीच, हे जाणीव करून घेणं हीच आपल्या सर्वांची साधना आहे. हे समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत बजावूनपणे, परखडपणे सगळी मतं आपली प्रकट करत असतात. स्पष्टपणे परखडपणा आहे त्याच्यामध्ये. जगामध्ये घडणाऱ्या साऱ्या घटना अंतरात्म्याच्या इच्छेने घडतात, अशी बालंबाल खात्री झाली की उपासना फळाला आली असे समजावे. हे कळलं पाहिजे आपल्याला, की त्या अंतरात्म्याच्या इच्छेने हे सगळं घडतंय. आणि हे बऱ्याच वेळेला मंगल मॅडम पण आपल्याला सांगतात, की आपण नुसतं बघायचंय त्याच्याकडे, सरेंडर व्हायचंय. तर अज्ञानाला मागे सारून ज्ञानामध्ये प्रवेश करण्याचे हे महाद्वार आहे. हे इथं आपल्याला समजलं पाहिजे, की चाललंय हे सगळं अंतरात्म्याच्या इच्छेने चाललेलं आहे. आपण हे काही नाहीये, आपण कारण मात्र आहोत. तर हे ज्ञान होणं, ज्ञानामध्ये प्रवेश करण्याचं हे महाद्वार आहे, असं समर्थ म्हणतायत. अंतरात्म्याचे समाधान होईल असेच खाणे-पिणे प्रत्येक प्राण्याचे घडत असते. त्याचप्रमाणे जे सांडते, लवणते, हरवते ते देखील अखेर अंतरात्म्यालाच समर्पण होते. म्हणजे एखादं काही सांडून जातं, एखादी गोष्ट आपल्याला हरवते, तर हे सुद्धा अंतरात्म्याला समर्पण होतं, असं समर्थ सांगतायत. प्रत्येक प्राण्याच्या पोटात आत्मनारायण वास करतो. त्या जाठराग्नीला सर्वजण आहुती देतात. अशा रीतीने सर्व प्राणी त्या अंतरात्म्याच्या आज्ञेतच वागतात. आपल्याला भूक लागली की अंतरात्मा आहार मागत असतो आणि आपण त्याची आज्ञा पालन करत असतो. मागितलेला आहार त्यास देणे म्हणजेच त्याची आज्ञा पालन करणे. बऱ्याच वेळेला बघा ना, भूक लागली की आपण खात असतो, म्हणजे ती तो आज्ञाच करत असतो आपल्याला. आपल्या अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे. त्याचा जप, ध्यान सहज चाललं पाहिजे. म्हणजे सहजपणे हे आपल्याला करता आलं पाहिजे. आपले सहज बोलणे चालणे हीच त्याची स्तुती व स्तवन होय. अवश्य अशक्य आहे. आपले सहज बोलणे चालणे हीच त्याची स्तुती व स्तवन होणे अवश्य आहे. अशा रीतीने जे सहज घडेल ते भगवंताला मान्य होते. सहज अवस्था हे परमार्थाचे ध्येय समजावे. सहज अवस्था ही सुद्धा एक महत्वाची आहे. सहजपणामध्ये कर्तेपणाचा अभिमान नाही. म्हणजे आपण काही करतोय वगैरे ही जाणीव नाही पाहिजे. सहजपणा सर्व गोष्टींमध्ये पाहिजे. अमुक व्हावे, अमुक न व्हावे असा आग्रह नाही. हे मिळावे, ते टाळावे अशी तळमळ नाही. तुम्ही पाहिले असतील बरेच योगी, संत, त्याचं काहीही नसतं.
तुम्हाला याच्यामध्ये आमच्या गुरुजींचं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला हे समजेल की कसं म्हणजे त्यांच्याकडे कायम बिन कांद्या लसणाचं जेवण असतं, कपड्यांचं वगैरे तर साधेपणा त्यांचा आहेच, पण आहाराच्या सुद्धा त्यांचं संध्याकाळी फलाहार असायचा. तो साधक आम्ही द्यायचोच म्हणजे ठिकठिकाणी परगावी त्यांचं जाणं झालं तर फळं वगैरे असायचे. पण जेवण जे असतं ते जेवण आपण काही त्यांच्यासारखं करू शकत नाही. पण कितीही तिखट आलं, काहीही आलं, तर पुढे विना तक्रार खाणं म्हणजे काहीही न बोलता त्याचा तो स्वीकार करायचे आणि खायचे. यालाच म्हणजे योगी म्हणतात, की काही म्हणजे बाबा हे तिखट लागतंय म्हणून मी खात नाही किंवा माझ्यासाठी दुसरं करा. असं कोणाचंही नसतं. म्हणजे हे जे संत लोक किंवा योगी लोक असतात ना, ह्या सगळ्याच्या पार गेलेले असतात. राहणं, खाणं कसंही असो. कोल्हापूरवरून आम्ही एकदा निघालो होतो गाडीमध्ये. गुरुजींना म्हटलं, "कुठं जाणार आहात? थांबणार का आमच्याकडे?" "काही नाही, आता ते सारथी आहेत गाडीचे माझे. त्यांना त्यांच्या हातात सगळी सूत्र दिलेली आहेत. ते कुठे नेणार तिथे आम्ही जाणार. तिथे राहणार. असं सगळं असतं आणि त्याच्यात आनंद मानणं म्हणजे बिना तक्रार हे खरं साधता आलं पाहिजे आपल्याला. आपण किती गोष्टीत हे करतो, भाजीत एखाद्या मीठ कमी पडलं तरी. तर हे सहजपणा जो इथं सांगतायत ना, तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला साधता आला पाहिजे, की काहीही समोरची सिच्युएशन येऊ त्याच्यात आपण साधे म्हणजे स्थिर राहणं हे खूप महत्वाचं आहे. तर हे मिळावं, ते टाळावं अशी तळमळ नाही. आपण पाण्याला वाट लावावी तसे पाणी बिनतक्रार वाहतं. इथं बघा छान उत्तम उदाहरण दिलंय समर्थांनी. शेतामध्ये पाटाला पाणी घालतात. वाट करून दिली की ते कसं वाहतं आपलं बिनतक्रार वाहत असतं. कुठे वाट मिळेल तिकडं. त्याचप्रमाणे जगातील घटना प्रवाहात महत्वाचं हे सर्वांनी लक्षात घ्या, की त्याचप्रमाणे जगातील घटना प्रवाहात देहाला सोडून द्यावं. भगवंत त्यास जिकडे नेईल तिकडे आपण त्याच्या मागे बिनबोभाटपणे जावं. म्हणजे जे काही घटना घडतायत, हे होतंय, ते सगळ्यांकडे तटस्थपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे. हेच सहजावस्थेचे रहस्य आहे. कुठेही आपल्याला प्रक्षोभ होता उपयोगी नाही. कोणावर चिडता न हे होता, त्याकडे आपण पाहता आलं पाहिजे आपल्याला हे. त्याच्या मागे बिनबोभाटपणे जावे हेच सहजावस्थेचे रहस्य आहे. कशीही परिस्थिती प्राप्त झाली तरी अशा माणसाचे समाधान अभंग राहते. म्हणजे त्यामुळेच तो असा अभंग राहू शकतो. काही विचलित होत नाही. ही सहजावस्था काय आहे हे समजण्यासाठी साधकांना अनेक कठीण साधने करावी लागतात. अनेक साधने केल्याखेरीज सहजावस्था कशी असते ते चटकन समजणे जमत नाही. सामान्य माणसाची स्थिती कशी झाली आहे याचे वर्णन एका दृष्टांतामध्ये करून समजवून देतात. तर आता याच्यामध्ये बघा ओवी वाचते मी म्हणजे ते लक्षात येईल की हे आपल्या सारामध्ये पण आपण पाहिलेलं आहे की द्रव्य चुकते दरिद्र्य येते तळी लक्ष्मी वरी वर्तते प्राणी काय करील ते ठाऊक नाही तळघरांमध्ये उदंड द्रव्य भिंतींमध्ये घातले द्रव्य स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र्य अधिक सांदे नवल केले परमानंदे परमपुरुषे एक पाहती एक खाती एक पाहती एक खाती ऐसी विवेकाची गती प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा म्हणजे अंतरीत जर नारायण बसला असता तर लक्ष्मीच काय उण आहे त्याला आणि ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा हे समर्थ सांगतायत त्याचा आपण अर्थ पाहूयात की द्रव्य आहे ते पुरून ठेवलेले आहे त्याची जागा चुकली की द्रव्य असून दारिद्र्य येते माणूस ज्या ठिकाणी बसतो त्याच्या खालीच द्रव्य तळाशी असते त्याचा व्यवहार वर चालतो त्याला बिचाऱ्याला माहित नसते त्यामुळे तो दारिद्र्य भोगतो की त्या आपल्या खालीच असतो ते त्याला माहित नसतं त्यामुळे त्याला दारिद्र्य भोगावं लागतं तळघरामध्ये खूप द्रव्य आहे भिंती खांब तुळा या सगळ्या द्रव्यांनी भरलेल्या असतात असे सभोवती द्रव्य भरलेले असून हा त्याच्यामध्ये दरिद्रीपणे राहत असतो कारण त्याला माहितीच नसतं की ह्यात सगळं द्रव्य भरलेलं आहे आजूबाजूला
तो संपत्ती भरलेली असून तिच्यामध्ये भाग्यहीन माणूस जगतो, तेव्हा त्याचे करंटेपण अधिकच उठून दिसते. परमानंद स्वरूप परमात्म्याने हा केवढा मोठा चमत्कार केलेला आहे. बघा बरं का, सगळ्या अवतीभोवती आपले आनंद भरलेला आहे आणि तो जेव्हा आपल्याला कळेल, आणि जर कळाला नाही तर करंट असं म्हटलेलं आहे त्याला. तर त्या परमानंद स्वरूपामध्ये परमात्म्याने हा केवढा मोठा चमत्कार केलेला आहे. अंतरात्मा देहाच्या आत व बाहेर सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. असे असून त्याच्या अज्ञानामुळे माणूस जगामध्ये दुःख भोगीत दिवस काढतो, असा सांगण्याचा मुख्य भावार्थ आहे. व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे श्रीमंत माणूस ऐश्वर्य भोगतो आणि दरिद्री माणूस त्याच्याकडे नुसता बघत राहतो, त्याचप्रमाणे परमार्थात जो विवेकशील आहे तो भगवंताचा आनंद भोगतो, व जो विवेकशील नाही ती त्याच्याकडे आषाढभूतपणे नुसता बघत राहतो. विवेकशील माणूस दृश्यातून निवृत्त होऊन अंतरात्म्यास ओळखतो, तर अविवेकी माणूस दृश्यांमध्ये प्रवृत्त होऊन नाना प्रकारची प्रापंचिक दुःखे भोगतो. एक मिनिट जरा पेशंट आहे, बेल वाजवतोय मगापासून. नहीं अभी तो नहीं मिलेगी। नहीं मिलेंगे वो आप पड़ोस में दीदी जो एग्री के तार है ना उधर दिखाओ, नहीं सिविल को दिखाओ। ना ठीक है लेकिन अभी नहीं मिलेगी। नहीं ये बाहर का बाहर के है। आवाज मिक्स होतोय, येत नाही आवाज व्यवस्थित. आवाज येतोय. शैलजा मॅडम म्हटल्यात 1 मिनिट होल्ड करा. हा, अडथळ्याबद्दल क्षमस्व. पेशंट मगापासून एक जण बेल वाजवतोय. तर आता हे बघा, ज्याच्या अंतर्यामी नारायण वस्ती करतो त्याला लक्ष्मी कमी पडणे शक्यच नाही. म्हणून लक्ष्मी ज्याच्या अधीन आहे तो नारायण आपण घट्ट धरून ठेवावा. जेथे शिव तेथे शक्ती, जेथे नारायण तेथे लक्ष्मी, जेथे कृष्ण तेथे राधा, जेथे राम तेथे सीता, या पौराणिक कल्पनांचा उपयोग करून श्री समर्थांना सांगायचे आहे की ज्याने अंतरात्मा वश करून घेतला त्याला जीवनात काही उणे पडत नाही. तर आता इथे आपला हा 5वा संपतोय. अजपा जप याच्याबद्दल आपण इथे जाणून घेतलेलं आहे. सहजपणा आपल्याला कसं आणता आला पाहिजे जीवनामध्ये, आणि सभोवतालच्या दृष्टीकडे तटस्थपणे राहता आलं पाहिजे. जसं पाणी वाहतं तसं आपण देहाला सोडून दिलं पाहिजे. या सृष्टीमध्ये जे घडतंय ते घडतंय, आत्म्याच्या यांनी ते घडत आहे ही जाणीव आपण ठेवली म्हणजे मग त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. तर आपण आता पुढच्या समासाकडे वळूयात. देहात्मनिरूपण. तर आता हा 6वा ह्याच्यामधला समास आहे. तर याचं आपण सार थोडक्यात जाणून घेऊयात. मला वाटतं मागचं सगळं समजलं असेल आपल्या सर्वांना. बऱ्याच वेळेला आपण अनेक ग्रंथातून हे वाचलेलंच आहे अजपा जपाचं, आणि समर्थांच्यातनं ते जास्त आपल्याला क्लिअर झालं असेल. खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कुठेही एखाद्या ठिकाणी शांत बसा, आपल्यातला श्वास आणि प्रश्वास यात होणारा जो स्वरांचा म्हणजे ध्वनी जो आहे तो जाणून घ्या, आणि तो आपल्यामध्येच आहे. ही साधना जी आहे सोहम साधना ती अतिशय सोपी आहे, कठीण नाही. ती जाणून घ्या आणि आपण ती बऱ्याच वेळेला करतो ध्यानामध्ये. तर आता हे पुढचं जे आहे ते देहात्मनिरूपण याबद्दल जाणून घेऊयात आपण.
निश्चळ परब्रह्म हे सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. माणूस जन्माला आला की त्यास अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. जीवन अपूर्ण असल्याने, अशाश्वत असल्याने त्यामध्ये खरेपणाची श्रद्धा ठेवली तर सुखदुःखांचे चक्र मागं लागतं. हे खरं आहे असं जर आपण मानलं, जे घडतंय ते, तर आपल्याला सुख-दुःखांची चक्र मागं लागतात, हे समर्थही सांगतायत. आणि आपण बऱ्याच वेळेला शिकलेलो आहोत हे. हे सगळं भ्रामक आहे, भ्रम आहे, खोटं आहे, हे समजलं पाहिजेल आपल्याला. म्हणजे जसं एखादा ड्रामा असतो, नाटक असतं, तसंच आपलं हे चाललेलं असतं. अंतर्यामी वास करणाऱ्या अंतरात्म्याला सुख-दुःखांचा भोग घ्यावा लागतो. मी देहच आहे या दृढ भावनेमुळे प्रारब्धाने येणारे सुखदुःखांचे भोग अंतरात्म्यास नाईलाजाने भोगावे लागतात. जिवंतपणी हा चंचल प्रपंच माणसाला त्रास देतोच, पण अंतकाळी सुद्धा तो प्राण्याला दीन करतो. म्हणून मी देह नसून अंतरात्मा आहे अशी प्रचिती घेण्याचा अभ्यास करावा. म्हणजे जिवंतपणी तर असतातच यातना, आपल्याला सुख-दुःख असतात, पण अंतकाळी या जास्त होतात, असं समर्थ म्हणतायत. आणि ते आपण त्याच्याकडे देह नसून अंतरात्मा आहे असं पाहिलं तर ते जास्त आपण चांगलेपणाने भोगू शकू. तर आता या समासाकडे आपण बोलूयात, काय म्हणतायत पाहूयात. तर श्रीराम, आत्मा देहामध्ये असतो. आता मी ह्या ओव्या वाचतेय. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो. शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी. अशक्त होता वृद्धपणी, दुःखे भोगी. तर आता आपण याच्या अर्थाकडे वळूयात, की आत्म्याचा देहाशी संबंध आला, की जीवनामध्ये माणसाला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. वास्तविक आत्म्यास सुखदुःखे नाहीत. आत्म्याला नसतात सुख-दुःख. पण देहात्म योगाने त्यास त्यांचा अनुभव घ्यावा लागतो. हे मागच्या समासात पण पाहिलं, की देहाच्या सानिध्यात जेव्हा तो येतो, तेव्हा त्याला सुख-दुःख भोगावी लागतात. आत्मा देहात राहतो आणि अनेक प्रकारची सुख-दुःखे भोगतो. अखेर तो एकाएकी देह सोडून जातो. तरुणपणी शरीरात शक्ती असते. त्या जोरावर माणूस अनेक सुख भोगतो. म्हातारपणी मात्र शक्ती क्षीण होते आणि मग अनेक दुःखे भोगावी लागतात. आपण मरू नये असे प्रत्येकास मनापासून वाटते, पण मृत्यू आला की हातपाय झाडून माणूस प्राण सोडतो. म्हातारपणी अनेक प्रकारच्या दुःखाने माणूस अवघडून जातो. देह व आत्मा यांची संगत झाली म्हणजे काही सुखे भोगायला मिळतात. हे बघा बरं का, सुख केव्हा मिळतं, तर देह आणि आत्मा यांची संगत झाली म्हणजे यांचं सख्य झालं तर आपल्याला सुख भोगायला मिळतात. हे खरे आहे. पण देह सुटायच्या वेळी जीव अगदी चडफडून मरतो. देहात्मयोग अशा रीतीने दुःख देणारा होतो. जगात स्वार्थाने माणसे एकमेकांचा प्राण घेतात. पण शेवटी हे सारे व्यर्थ जाते. त्याचा काही उपयोग होत नाही. असा हा 2 दिवसांचा दृश्याचा भ्रम आहे. हे इथे समर्थही सांगतायत, की हा 2 दिवसांचा खेळ आहे. प्रत्येकाचं आयुष्य किती आहे, जीवन किती आहे, हे आपल्याला काही माहिती नाहीये. तर त्यालाच असा या 2 दिवसांच्या दुसऱ्याचा भ्रम आहे, की त्यालाच परब्रह्म समजून सर्वस्व मानून लोक जगतात. या दुःखाच्या पसाऱ्याला लोक गोड मानून घेतात. दुःख भोगावे लागल्याने चरफडत जाण्याची पाळी आली तर त्यात कधीही समाधान मिळत नाही. थोडे काही सुख भोगायला जावे तर त्याच्याबरोबर दुःख भोगावे लागते. जन्मल्यापासूनचे आपले जीवन आपण आठवावे, म्हणजे सगळे आपोआप ध्यानात येईल. आपण इतकी दुःखे भोगलेली असतात, की त्यांची मोजदाद करता येणार नाही. देहाशी आत्म्याची संगत ही अशी आहे. म्हणजे आत्म्याशी देहाशी संगत केली, की हे असं होणारच. देहात्म योगाने जीवाला अनेक दुःखे भोगावी लागतात. आयुष्याच्या शेवटी सारे प्राणी दिनवाणी होऊन मरतात. काही सुख आणि काही दुःख असा हा जन्माचा संबंध असतो. त्यामध्ये नाना प्रकारच्या गोष्टी मनाविरुद्ध घडतात. तसेच अनेकांची ताटातूट होते. झोपेच्या वेळी ढेकूण, आता इथं समर्थांची कशी सगळी उदाहरणं आहेत बघा, की झोपेच्या वेळी ढेकूण आणि पिसवा अनेक प्रकारे माणसाला त्रास देतात. पूर्वीच्या काळी हे ढेकूण खूप असायचे आणि एखादा दुसरा ढेकूण असला तर अजिबात झोप यायची नाही. तर हे सगळे सोदाहरण दाखले ते देतायत. तर माणूस त्यांचा प्रतिकार करतो, तेव्हा त्यांनाही अनेक प्रकारे त्रास होतो. मग जेव्हा आपण ते त्रास होऊ नये म्हणून त्यांना औषधं मारतो, हे करतो, तर त्यांनाही त्रास होतो, असं समर्थ सांगतायत.
त्यांच्याही जीवाला त्यामुळे त्रास होतो. जेवायला बसले की माशा येऊन त्रास देतात. उंदीर कितीतरी पदार्थ आपले घेऊन जातात आणि नंतर या उंदरांना मांजरे त्यांची फजिती करतात. त्यांना त्रास देतात. म्हणजे एकाला एक मारणारे आहेतच पुढे. उवा, चांबवा एक प्रकारचे अंगाच्या कातड्यात शिरणारे किडे, गोचीड, गांधील माशा, कांटे नावाचे सर्प असे नाना प्रकारचे प्राणी आहेत. या प्राण्यात एकमेकांविषयी वैर असते. त्यामुळे सर्वांनाच दुःखे भोगावे लागतात. विंचू, साप, वाघ, अस्वल, सुसरी, लांडगे आणि माणसे या सर्व प्राण्यांमध्ये परस्परांबद्दल प्रेम, सुख व संतोष कोठेही आढळत नाही. जगात एवढे 84 लक्ष प्राणी आहेत, पण ते एकमेकाला खातात. जगात पीडांचे व दुःखांचे इतके प्रकार आहेत की त्या सर्वांचे वर्णन करणे अशक्य आहे. आता हे जे खातात, दुःख देतात, याबाबत आपलं योगामध्ये शिकल्यानंतर आहे की यम नियम जेव्हा सांगितलेले आहेत, तेव्हा अहिंसा हा एक यम सांगितलेला आहे पतंजलीने. तर त्याच्यामध्ये अहिंसा, हिंसाच कोणाची करायची नाही, जरी दिसलं तरी. तर त्यामुळे त्यांच्या आश्रमामध्ये बघा वाघ, हरणं वगैरे हे जे परस्परांविषयी वैर असणारे प्राणी सुद्धा सख्य भावाने चालतात. म्हणजे त्याचा परिणामच असा असतो की अहिंसा प्रतिष्ठा या वैरत्यागः. वैर एकमेकांच्यातलं संपून जातं आणि हे आपल्याला प्रत्यक्ष ऋषीमुनींच्या आश्रमात अनुभवास येतं. की किती वैर असणारे हाडाचे हे प्राणी एकमेकात गुण्यागोविंदाने राहत असतात आणि जे असं आपण पाळतो ना तेव्हाच ही सगळं अहिंसा आपल्याला जाणवते. म्हणजे कोणी कोणाची हिंसा करत नाही, काही नाही त्याच्यामध्ये. तर हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, उदाहरण आपल्याला मिळतात अशा योग्यांच्या, ऋषी संतांच्या सानिध्यात गेलं तर आपल्याला हे पाहायला मिळतं प्रत्यक्ष. अंतरात्मा एकदा देहामध्ये राहायला आला की त्याला सारी दुःखे भोगावी लागतात, शिव्या शाप घ्यावे लागतात. परब्रह्म या सर्व खटाटोपाच्या अतीत असते. त्या अंतरात्म्याची करणी अशी विलक्षण आहे. या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव गर्दी करून आहेत. आता 84 योनी हे सगळे प्रकार आहेत बघा. ते परस्परांचा संहार करतात. जीवनामध्ये माणूस दुःखाने सारखा रडतो, चरफडतो, दुःखाने विवळून प्राण देतो. अशा या दुःखमय जीवात्म्याला मूर्ख लोक परब्रह्म मानतात आणि त्यालाच परब्रह्म मानतात मूर्ख लोक, असं म्हणतायत समर्थ. परब्रह्म शाश्वत असल्याने ते कधी जात नाही. ते कोणास दुःख देणार नाही. त्याच्या ठिकाणी निंदा आणि स्तुती दोन्हीही स्पर्श करू शकत नाहीत. म्हणजे खरं परमात्मा जे आहे ते शाश्वत आहे. ते कोणालाही सुख दुःख देणार नाही. निंदा आणि स्तुती हे दोन्ही त्याला स्पर्श करू शकत नाही. याच्या पार आहे ते. एखाद्याने खूप शिव्या दिल्या तर त्या साऱ्या अंतरात्म्यास लागतात. विचार करून पाहिले तर हा अगदी असाच अनुभव येतो. धगडीचा, इथं काही शिव्या सांगताय समर्थ, की धगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, चांडाळणीचा, अशा कितीतरी शिव्या आहेत त्या काळच्या. त्या सर्व सांगता येणार नाहीत. म्हणजे बऱ्याच शिव्यांचे प्रकारही इथं त्यांनी सांगितलेले आहेत. तर पण यापैकी काही सुद्धा परब्रह्म स्पर्श करू शकत नाही. कारण कितीही तुम्ही शिव्या द्या, परब्रह्म जे आहे ते कसं आहे शाश्वत, त्याला काहीच नाही होणार शिव्या दिल्या तरी. म्हणजे काही कोणी बोललं तरी आपल्यावरती परिणाम नाही झाला पाहिजे थोडक्यात. परब्रह्माच्या ठिकाणी मानवी कल्पना चालूच शकत नाही, हे लक्षात घ्या. असंबंध ज्ञान कोणालाही मान्य होणार नाही. सुख दुःख, निंदा स्तुती, शिव्या, आपल्याला कोणी काय बोललं तरी लगेच किती परिणाम होतो, किती हे होतं. तर त्या ह्याला काही झालेलंच नाहीये ना परब्रह्मास आपल्या. काय एवढं आपण हे करून घ्यायचं जीवाचं हाल किंवा काय. तर तटस्थ निश्चल राहता आलं पाहिजे. हे आपण समजतो, पण तसं वागणं थोडं अवघड जातं, पण ते आपल्यात आलं पाहिजे, हे सर्वांनी लक्षात घ्या. कोणालाही मान्य होणार नाही. सुख दुःख, निंदा स्तुती, शिव्या स्तवन इत्यादी गोष्टी दृश्याच्या किंवा चंचळाच्या क्षेत्रातील आहेत. त्यांचा संबंध परब्रह्माशी लावणे हे असंबंध ज्ञान होय. ते कोणास पटणार नाही. आता इथे एक ओवी वाचते बघा मी. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैचे वैभव, या कारणे ठावाठाव निर्मिली देवे. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितके भाग्याचे लोक घेती. तर याचा अर्थ काय आपण ते पाहूयात. जगात माणूस म्हणून सर्व माणसे समान असतात, यात काही शंका नाही.
तरी प्रत्येकाची नियती म्हणून असते. कोणत्या माणसाच्या हातून कोणते कार्य किती व्हायचे हे नियती आखून देते. ज्ञानी माणसाने नियती ओळखून वागतात. सगळे प्राणी या पृथ्वीवरच जगतात, पण ते सगळे काही वैभव भोगीत नाहीत. सगळ्यांना वैभव भोगायला मिळतही नाही. याचा अर्थ असा की भगवंताने प्रत्येकाचे स्थान ठरवून त्यास निर्माण केले आहे. बाजार भरला म्हणजे पुष्कळ लोक बाजारात येतात. त्यापैकी बहुतेक माणसे अशी असतात की जो काही माल विकायला आला असेल तो ते विकत घेतात. परंतु म्हणजे बऱ्याच वेळेला पाहिलं असेल, आपण जातो मंडईत किंवा बाहेर कुठं जातो तर काही दिसेल ते घेऊन येतात बरीच लोक. परंतु त्यांच्यापैकी जे भाग्यवान असतात तेच तेवढे उत्तम वस्तू घेऊन जातात. त्याचप्रमाणे या संसाराच्या बाजारात बहुजन समाज प्रपंचाच्या मागे धावतो, पण थोडी पुण्यवान माणसे भगवंताच्या नादी लागून त्याची प्राप्ती करून घेतात. हे बघा, म्हणजे जे आपण विहंगम तर्फे चालवलेलं आहे, जरी आपल्याला शक्य नसेल तरी इतर जे कोणी वाचतायत, कोणी सांगतायत, ते आपण ऐकतोय, श्रवण करतोय, तर हे भगवंताच्या मागे म्हणजे चांगले विचार आपण त्यांच्या नादी लागून ती प्राप्त करून घेणं हे चालू आहे काम आपलं. त्यासाठी विहंगमला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. अन्न, वस्त्र, देवपूजा आणि ब्रह्मज्ञान यांच्या बाबतीत हाच न्याय लागू पडतो. माणसाचे अन्न, वस्त्र, त्याच्या हातून घडणारे देवतार्चन आणि त्यास प्राप्त होणारे ब्रह्मज्ञान या तिन्ही गोष्टी या नियतीवर अवलंबून असतात. हे सुद्धा लक्षात घ्या. आपल्याला जे ज्ञान मिळायचंय, आपल्याला कपडे, अन्न, सर्व जे काही मिळत असतं हे नियतीवर अवलंबून असतं. या सगळ्या गोष्टी जगात सगळेच लोक सुखी असतात. आपला संसार जसा असेल तसा ते गोड करून घेतात. परंतु महाराजे जे वैभव भोगतात ते काही करंट्याच्या वाट्यास येत नाही. म्हणजे कोणीतरीच एखादा राजा होऊ शकतो, सर्व काही राजा होऊ शकणार नाहीयेत. तर माणसाला शेवटी अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. सर्व माणसांना ती सारख्याच स्वरूपात भोगावी लागतात. आयुष्यात आधी सुखे भोगलेली असल्यामुळे अंतकाळी होणारी दुःखे सोसवत नाहीत. कठीण दुःखे सोसवत नाहीत आणि प्राण तर जाता जात नाही. अशा रीतीने मरण काळचे दुःख सर्व लोकांना सारखेच कासावीस करून सोडते. रोगाने किंवा अपघाताने कोणाचे अवयव निकामी होतात किंवा तोडावे लागतात, पण अशा अवयवहीन अवस्थेमध्ये माणसाला जीवनाचे व्यवहार करावे लागतात. अशी सगळी माणसे अंतकाळी कासावीस होऊन मरतात. माणसाचे रूप काय किंवा सौंदर्य काय ते सगळे नष्ट होते. शरीरातील सामर्थ्य नाहीसे होते. जवळ कोणी असत नाही. अशा परिस्थितीत यातना भोगीत माणूस मरतो. अंतकाळ सर्वांना सारखाच असतो. त्यावेळी माणसाची फार दीनवाणी अवस्था होते. अशाश्वताचे दुःखकारक अवलक्षण हे असे आहे. अशाश्वताचे दुःखकारक लक्षण सांगितलेलं आहे हे अवलक्षण. भोग भोगत अभोगतेपणा ठेवावा अशी भाषा लोक बोलतात, पण ही सगळी फजिती आहे. खरे पाहिल्या वाचून लोक उगीच काहीतरी बोलतात, भोग भोगीत असतात. मनाने त्याच्यापासून अलिप्त राहणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. म्हणजे आपण म्हणतो अलिप्त राहायचं, पण ही काही सामान्य गोष्ट नाहीये. देह दुःख आले असता मोठमोठे साधक अनुसंधानापासून खाली उतरतात, घसरतात. म्हणजे देहाचं दुःख भोगायला लागल्यावर मोठे मोठे साधू पुरुष सुद्धा अनुसंधान जे असतं त्यांनी मानलेलं त्यापासून खाली घसरतात. किंबहुना देह दुःख आणि दारिद्र्य या दोन अवस्थात भगवंतास यत्किंचितही दोष न देता जो आपले अनुसंधान यथास्थित सांभाळतो तोच साधकाच्या पदावर स्थिर झाला असे खात्रीने समजावे. म्हणजे साधक कोणाला म्हणायचं यात साधना करणारा, तर जो स्थिर राहतोय या दोन्ही गोष्टीमध्ये, दारिद्र्य येऊ दुःख येऊ, तर आणि बाकीचे साधक खरे पण परीक्षा पास झालेले साधक नव्हेत असं समर्थ सांगतात. म्हणजे ही परीक्षा असते. दुःख येतात, संकट येतात, ही आपली खरी परीक्षा असते. आपण म्हणतो ना, देव काय परीक्षा घेतोय काय माहिती आपली. तर ही आपली परीक्षाच असते आणि त्यात जे खरे उत्तीर्ण होतात तेच साधक असं समर्थ सांगतात. अंतकाळ फार कठीण आहे. जीव वासनेत गुंतल्यामुळे प्राण शरीराला सोडता सोडत नाही आणि त्यामुळे सामान्य माणसाची अवस्था एखाद्या दुष्काळलेल्या भिकाऱ्यासारखी अगदी दीनवाणी बनते.
असं समर्थ या समासात सांगतायत. परंतु आता आपण शिकलेलो आहोत विहंगममध्ये मंगल मॅडमनी आपल्याला सांगितलं की आपण काय करायचंय, कसं वागायचंय आणि त्यामुळे मला वाटतं ही स्थिती सुद्धा आपण सर्वजण पार करू. याच्यामध्ये आपण कसं राहायचंय, कसं वागायचंय. तर हे आपण सर्वांनी ठरवलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यामुळं हे आता त्यावेळच्या काळच्या ग्रंथातलं वर्णन झालेलं आहे. पण ही स्थिती आता आपण बदलवू शकतो, हे लक्षात घ्या. तर इथे हा 6वा समास संपतोय. आता आपण पुढच्या समासाकडे वळूयात. जग जीव निरूपण. समजतंय ना सर्वांना? जागे आहेत सगळे? हो मॅडम, छान समजतं. हा, हो मॅडम. समजतंय ना? चला आपण आता पुढच्या ह्याच्याकडे पाहूयात, समासाकडे. त्याचं नाव आहे जगजीव निरूपण. तर याचा आपण सार पाहूयात. काय थोडक्यात सांगितलंय समर्थांनी. वास्तविक अंतरात्मा स्वच्छ व शुद्ध आहे. देहाच्या संगतीने त्यास नाना प्रकारच्या सुखदुःखांचा भोग घडतो. हे बऱ्याच वेळेला समर्थ सांगतायत. त्यामुळे आता सर्वांच्या हे चांगलं लक्षात आलं असेल. संगतीचा परिणाम हा असा आहे. म्हणून देह धारण केल्यावर जे लोक सत्संगतीने शांत होतात आणि विवेकाने देहाभिमान सोडून देतात, तेच धन्य होतात. जगात आपणच आपले मित्र किंवा शत्रू होत असतो. माणसाला संगतीने गती किंवा अधोगती प्राप्त होते. हे ध्यानात ठेवून माणसाने उत्तम संगत धरावी. म्हणजे संगतीने सर्व होत असतं आपल्याला. त्यामुळे सत्संगत पाहिजे. त्याने आत्मचिंतन करावे, जाणतेपणा संपादन करावा आणि जीवनास ज्यामुळे धन्यता येईल त्याचाच स्वीकार करावा. आत्मसुखासकट सर्व सुखे मिळणे हे उत्तम संगतीचे फळ आहे. म्हणजे जेव्हा उत्तम संगत असेल त्याला आत्मसुखासह सर्व सुख मिळतील, असं समर्थ म्हणतायत. जीवनात माणसाने अत्यंत विवेकाने वागावे, हे नेहमी निक्षून सांगतात की विवेक पाहिजे आपल्याला जीवनामध्ये. जगात स्थिर हे काहीच नाही. म्हणजे विवेकाने हे सर्व जाणून घेतलं पाहिजे आपण, की स्थिर हे काहीच नाहीये. मोठे लोक खाली जातात तर खालचे मोठे होतात. म्हणजे मॅडम सुद्धा नेहमी सांगतात ही स्थिती आपली कायम राहणार नाहीये, थोडीच असते. दुःख सुद्धा आली तरी ती थोडा वेळ असतात, कारण नंतरची सुख आपल्याला मिळणार असतात, म्हणून हे दुःख येतात. तर हेच आपल्याला विवेकाने समजलं पाहिजे. तर मोठे लोक खाली जातात, खालचे लोक मोठे होतात. विद्येमध्ये किंवा ज्ञानाच्या क्षेत्रात देखील हा अनुभव येतो. हे चक्र सदैव चालू राहते. यत्न केल्याने, यत्न म्हणजे इथं प्रयत्न म्हणायचंय समर्थांना. यत्न केल्याने कार्य साधते. आता या यत्नाबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आई सुद्धा आमची नेहमी म्हणायची, एखादं काम जर अवघड वाटलं ना मला, की म्हणायची प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेलही गळे. हे ऐकवायची. मग आम्हाला वाटायचं की खरंच वाळूतनं तेल गळतं का? म्हणजे मग आपल्याला अजून कष्ट करायला पाहिजे. तर हे आपल्या ह्याच्यात बिंबलेलं आहे की आपल्याला कष्ट करायला पाहिजे, तरच सगळं साध्य होणार आहे. तर यत्न केल्याने कार्य साधते, हे लक्षात ठेवून माणसाने प्रयत्न करावा आणि कार्य साधून घ्यावे, असं समर्थ सांगतायत. तर आपण आता याचं विवेचन पाहूयात. श्रीराम. वस्तूला जशी संगत लागते तसा तिच्यात फरक पडतो. याच न्यायाने सत्संगतीने माणूस तळतो. आपण स्वतःचे मित्र बनावे, शत्रू बनू नये. जगात जाणतेपणाची किंमत असते. जाणतेपणा अंगी येण्यास जाणत्याची संगत धरावी. म्हणजे हे जाणतेपणा असलेल्या लोकांच्या सहवासात राहिलं तर आपल्या अंगात पण ते जाणतेपणा येईल, असं समर्थ म्हणतात. उत्तम संगती धरून आनंदाचा भोग घ्यावा. हे सुद्धा खूप महत्वाचं सांगितलंय. संगत ही खरंच आयुष्यामध्ये खूप मोठी असते. आपल्या ज्याच्या संगतीत असतो, म्हणून म्हणतात ना, मित्र परिवार हा चांगला असावा. म्हणजे आपलं जीवन पण चांगलं छान आनंदी जातं त्यांच्या संगतीने. तर उत्तम संगती धरून आनंदाचा भोग घ्यावा. पाणी मुळामध्ये स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या, आता इथं उदाहरणं देत आहेत समर्थ, की पाणी मुळामध्ये स्वच्छ असतं. अनेक प्रकारच्या वेली वनस्पतींच्या मध्ये ते शिरतं आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून ते आंबट, तिखट किंवा कडू बनतं. त्याचप्रमाणे आत्मा हा मुळात आत्मस्वरूपाने शुद्ध असतो. त्याला देहाची संगत लागली की त्याचे शुद्ध पण लोपते आणि त्याच्यात विकार उत्पन्न होतात. अभिमानाच्या भरात तो भलत्याच भरीला पडतो. पाण्याला चांगली संगत लागली तर ते चांगले होते
म्हणजे उदाहरण त्यांनी असं सांगितलंय की उसाला जर पाणी दिलं, उसाची संगत लागली, उसाच्या शेतात पाणी सोडलं, तर ते कसं लागतं? पाण्याचा गोड रस होतो तिथे. पण विषारी वेलीची संगत लागली तर त्याच प्राण्याचा प्राणघातक रस पण निर्माण होतो. 18 प्रकारच्या वनस्पती आहेत. प्रत्येक प्रकारात पाण्यास निरनिराळे गुण प्राप्त होतात. ते सगळे सांगणे शक्य नाही. अंतरात्म्याचे देखील असेच घडते. हे पाण्याच्या उदाहरणाने त्यांनी खूप चांगलं समजून दिलेलं आहे समर्थांनी, की आपल्यालाही पटतं ना पाणी. ऊस कसा गोड लागतो, तसंच ते पाणी कारल्यात गेलं तर कडू लागेल. हं, आंबट, तिखट हे सगळे म्हणजे पाण्याचेच गुणधर्म त्या पदार्थात ते पाणी शिरल्यामुळं तसं झालेलं आहे. तसंच समर्थ म्हणतात, की निरनिराळ्या देहांच्या संगतीने अंतरात्म्याचं सुद्धा असंच घडतं. ते गुण आढळतात. अंतरात्म्याचे देखील असंच घडतं आणि निरनिराळ्या देहांच्या संगतीने त्याच्यामध्ये निरनिराळे गुण आढळतात. हे आता तुम्हाला सर्वांना पटलं असेल. देहात जे चांगले असतात ते सत्संगतीने कालक्रमणा करतात. सत्संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या विवेकाच्या जोरावर ते देहाभिमान सोडून जातात. विवेकाने त्यांची देहबुद्धी नष्ट होते. पण पाणी व अंतरात्मा यांच्यामध्ये फरक आहे. पाणी पंचभूतांपैकी आहे म्हणून त्याचा नाश होतो. अंतरात्मा अविनाशी आहे. आता इथं हा फरक भेद लक्षात घ्या, की पाण्याचा दिलाय त्यांनी उदाहरण, पण पाणी काय आहे? पंचमहाभूतातलं आहे आणि पंचमहाभूत ही सुद्धा कशी आहे? नष्ट होतात. म्हणजे शरीर सुद्धा जे आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, ते कसं आहे? शेवटी पंचमहाभूतातच विलीन होतं. जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी हे आपण पाहतो, की त्याच्यापासून शरीर बनतं आणि शेवटी पुन्हा ते पंचमहाभूतातच विलीन होतो. पण इथं समर्थ म्हणतायत, की अंतरात्मा आणि पाणी हे वेगळं आहे. अंतरात्मा हा काय आहे? अविनाशी आहे. आपण पण हे जाणलेलं आहे, की आत्मा हा अमर आहे, अविनाशी आहे. तो आत्मनात्म विवेकाने देहातून बाहेर पडतो. मग तो कसा पडतो? तर आत्मनात्म विवेक त्याच्यामधनं तो बाहेर देहातून बाहेर पडतो. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तो विचाराने ओळखावा. ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे, त्याला आणखी किती सांगायचे? असं समर्थ म्हणतायत. ज्याचे त्यानेच हे सर्व काही समजून घेतले पाहिजे. जो स्वतःच स्वतःला सांभाळतो, तो स्वतःचा मित्र समजावा. जो स्वतःच स्वतःचा नाश करतो, तो स्वतःचा शत्रू समजावा. जो स्वतःचे अकल्याण करायला निघाला असेल, त्याला आडवे जाण्यात अर्थ नाही. जे एखादा अकल्याण करायला निघालाय, तर त्याचा आडवं जायला अर्थ नाही त्याच्यात. एकांतामध्ये जाऊन तो स्वतःच आपला जीव देतो. म्हणजे जे आत्महत्या वगैरे करतात, तर ते बघा, तो स्वतःच आपला जीव देतो. जो स्वतःच आपला घात करून घेतो, तो आत्महत्यारा पातकी समजावा. म्हणून आत्मनात्म विवेक करणारा साधू धन्य होय. पुण्यवान पुरुष सत्संगती धरतो, तर पापवान पुरुष वाईट संगती धरतो. त्या संगतीमुळे एकाला उत्तम गती मिळते, तर दुसऱ्यास अधोगती प्राप्त होते. म्हणजे कसं आहे, की चांगली संगत असेल, तर त्याला उत्तम गती मिळेल आणि वाईट असेल, तर त्याची अधोगती होईल, असं समर्थ म्हणतात आणि हे सहज सर्वांना माहीतच आहे. म्हणून माणसाने उत्तम संगती धरावी, आपणच आपली काळजी घ्यावी. जाणत्या माणसाचे विचार घेऊन आपले अंतर्यामी त्यांचे विवरण करावे. इहलोक असो किंवा परलोक असो, दोन्हीकडे जो जाणता असेल त्यास सुख लाभते. जे जाणतेपणाने राहायला शिकावं, असं समर्थ म्हणतायत. जो नेणता आहे तो दोन्हीकडे अविवेकाने वागतो. जो जाणता आहे तो देवांचा अंश समजावा, तर जो नेणता आहे तो राक्षस समजावा, असं समर्थांनी सांगितलंय. या दोन्हीचे विशेष असेल, योग्य आणि ग्राह्य असेल ते ओळखून ग्रहण करावे. म्हणजे हे समजलं असेल तर तुम्ही समजू शकाल, की नेत्याला त्यांनी राक्षस असं म्हटलेलं आहे. जो जाणता असतो तो सगळ्यांना भाग्य होतो, तर तो जो नेमता असतो तो सर्वांना अमान्य होतो. ज्याच्या योगाने आपण धन्य होऊन जाऊ तेच आपण ग्रहण करावे. उद्योगी व शहाण्या माणसाची संगत आपण धरली तर आपण देखील उद्योगी आणि शहाणे बनतो. आळशी व मूर्ख माणसाची संगत आपण धरली तर आपण देखील आळशी आणि मूर्ख बनतो. उत्तम संगतीपासून सुख हे फळ मिळते, तर अधम संगतीपासून दुःख हे फळ मिळते. साहजिकच आहे समर्थांचं सांगणं हे. हे आपल्या सर्वांना मान्य झालंच असेल,
की संगत उत्तम असेल तर आपण सुखी राहणार, सुख मिळणार आणि ते जर संगत चांगली नसेल तर दुःख मिळणार, हे फळ मिळणार आपल्याला त्याचं. तर आनंदाचा अव्हेर करून मुद्दाम दुःख पत्करणे योग्य नाही. जगात हे उघड दिसते. लोकांमध्ये पुष्कळ पाहायला सापडते. काही लोक संगतीने वागतात, तर काही लोक असंगतीने वागतात. असत संगतीने वागतात. तर काही लोक असत संगतीने बिघडतात. या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जगात सज्जन आणि दुर्जन हे राहणारच. सज्जन सुखदायक तर दुर्जन दुःखदायक असणार. तसे या अशाश्वत जीवनात खाली जाणे, वर चढणे हे फार व्हायचे. जीवनाचा हा धर्म ओळखून आपण आपले कल्याण करून घ्यावे. म्हणजे जगात हे असणारच सज्जन दुर्जन, पण याच्यातलं आपण पाहावं आणि वागावं असं समर्थ म्हणतायत. आपण आपलं कल्याण करून घ्यावं. सज्जनाशी योग आला तर सगळ्या चांगल्या गोष्टी जुळून येतात. दुर्जनाशी योग आला तर सगळ्या गोष्टींचा विचका होतो. असे असल्यामुळे आपली सगळी कामे विवेकी पुरुषाच्या संमतीने करीत जावी. समजा एखादे अनपेक्षित संकट आपल्यावर आले तर न घाबरता, इथे समर्थांनी हे पण सांगितलेलं आहे. तर आपल्यावरती जर अनपेक्षित संकट आलं तर न घाबरता विवेकाने म्हणजे सद्बुद्धीने आपण त्यातून बाहेर पडावे. विवेकाने विवेकाने संकटातून बाहेर पडण्याने मनाला फार मोठे समाधान लाभते. जे संकट ही येणारच आहेत कधीतरी, पण त्यामध्ये काय सांगितलंय समर्थांनी, तर विवेकाने त्याला सामोरं जा आणि बाहेर या, तर आपल्याला फार मोठं समाधान लाभेल. जीवनात अनेक प्रकारच्या दुर्जनांची संगत घडते. त्या योगाने पदोपदी आपला मानभंग होतो. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. या कारणाने आपले महत्त्व राहील असेच आपण वागावे. मनुष्य जर शहाणपणाने प्रयत्न करील तर त्या गुणाने माणसाला काहीच कमी पडणार नाही. म्हणजे शहाणपणाने जर आपण वागत असेल तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असं समर्थ सांगतायत. त्याच्या प्रयत्नाने त्यास सुखसंतोष लाभेलच, पण लोकांमध्ये त्याचा गौरव सुद्धा होईल. जगामध्ये आणि मानव समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, त्यास इलाज नाही. जो माणूस हे समजून जगतो त्यास सुखसंतोष लाभतो. या पृथ्वीवर पुष्कळ नररत्ने आहेत, त्यांना जाणून घ्यावे आणि आपण विचार करावा. अशा प्रकारे जीवन समजले म्हणजे आपल्या अंतर्यामीच आपल्याला प्रचिती येते. एक सांगितलेलं आहे की अनेक प्रकार आहेत, त्यांना आपण समजून घ्यावं, जाणून घ्यावं आणि आपण अशा प्रकारे जीवन जगलो आपण म्हणजे आपल्याला जीवन समजलं, म्हणजेच आपल्या याची आपल्याला अंतर्यामीच आपल्याला प्रचिती येते असं समर्थ म्हणतात. एक दरिद्री तर एक श्रीमंत, एक वेडा तर एक विद्वान, अशी जगाची राहटी ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. आपण पाहतो आपल्या अवतीभोवती बरेच आपल्याला दिसतात की काही वेडे असतात, इवन काही व्यंग वगैरे सुद्धा असतात. तर हे असं पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि हा भेद हा असाच कायम राहणार असं समर्थ सांगतात. एकेकाळी संपत्तीमान असलेले पुरुष कालांतराने संपत्तीहीन बनतात आणि नवीन संपत्तीमान पुरुष पुढे येतात. विद्येच्या आणि ज्ञानाच्या बाबतीतही असेच घडते. म्हणजे जसं हे संपत्तीच्या बाबतीत घडतं तसंच काय होतं की विद्या आणि ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं असं समर्थ म्हणतायत. एक भरतं, दुसरं रिकामं होतं. रिकामे झालेले पुन्हा भरते, कालांतराने जे भरलेले ते पुन्हा रिकामे होत जाते. हे काय जीवन राहतच आहे. सृष्टीचा व्यवहार हा असा चालतो. दुपारची सावली जशी तात्पुरती तशीच संपत्तीची स्थिती असते. माणसाचे आयुष्य नकळत हळूहळू कमी होत असते. बाळपण जाते, तरुणपण जाते आणि म्हातारपण अनुभवास येते. हे ओळखून प्रत्येकाने आपले सार्थक करून घ्यावे. देहाला जसे वागवावे तसे वागायला तो शिकतो. माणसाने प्रयत्न केला तर त्याला कोणतेही कार्य साधता येते, साध्य करता येते. असे असल्याने मग विनाकारण कष्ट करण्याचे काहीच कारण नाही असं समर्थ म्हणतायत.
आता या सर्व गोष्टी सोपं होतं हे समासाचं वाचलेलं तुम्हाला सर्वांना समजलं असेल. त्यामुळे जास्तच काही वेगळं सांगावं लागलं नाही. खूप सोप्या भाषेमध्ये हे सर्व आपल्या पुढे समर्थांनी मांडलेलं आहे. हे आपण पाहतच आहोत जगाची रहाटी सर्व कसं चालतंय. तर यात आपल्याला नवीन असं काही नाहीये, पण समर्थांनी किती छान उदाहरणं देऊन आणि सोप्या भाषेमध्ये हे आपणा पुढे पुन्हा आणलेलं आहे, की हे असं चालणारच आहे. जगाची राहटी अशी असतेच, की आता भरलेलं असेल तर उद्या ते रितं होईल. रितं असेल एखादं तर ते भरेल. आणि हे आपण सर्वांनी समजून घेतलेलं आहे, की ही कुठलीही स्थिती ही आपली फार काळ नसणार आहे. दुःख आलं वाटायला तरी काही ते खूप काळ राहणार नाहीये. नंतर येणार आहे. सुख असेल तरी हुरळून जायचं नाहीये. ते काही खूप वेळ आपल्याजवळ टिकणारं नाहीये. तेही जाणार आहे ती स्थिती. तर ह्या सगळं जेव्हा आपण द्रष्टेपणाने पाहतो, विवेकाने समजून घेतो, तेव्हा आपलं जीवन हे आपण आनंदी करतो. आणि असाध्य हे काहीच नाहीये जगात. म्हणजे समर्थही तेच सांगतात, की आपण म्हणतो हे जमणार नाही, ते जमणार नाही. पण काहीच असाध्य असं नाहीये. दुसरा करतो तर आपण ते करू शकणार आहोत. त्यासाठी प्रयत्न पाहिजेत आपले. प्रयत्न कमी पडता उपयोगी नाही. तर आपण कुठलंही साध्य करू. तर हे समर्थांनी आपल्याला खूप चांगल्या भाषेत समजून दिलेलं आहे. तर मला वाटतं आज आपण इथे थांबूयात आणि पुढचे समास आपण उद्या पाहूयात. ठीक आहे ना, सुजाताताई? हो हो, चालेल हां, मॅडम. चालेल. तर आपण 8वा, 9वा आणि 10वा हे उद्या पाहूयात. मला वाटतं काही शंका आहे का कोणाला? काही समजलं नाही वगैरे असं काही आहे का? तर बहुतेक तसं काही नसणार आहे. इतक्या सोप्या भाषेत समर्थांनी आपल्या पुढे हे सगळं उदाहरणादाखल सांगितलेलं आहे. सर्व चांगलं सर्वांना समजलं असणार आहे. थांबूयात आपण ना इथे. थोडा राहिलेला